मी डॉक्टर शाकीर अली सय्यद, प्रमुख शास्त्रज्ञ ICAR अटारी पुणे. मित्रांनो, त्यांच्याविषयीच्या भावना प्रत्यक्ष मांडणे मला कठीण गेले असते, म्हणून मी माझ्या भावना या एव्हीच्या माध्यमातून मांडत आहे. मित्रांनो, आज आपण एका अत्यंत खास प्रसंगासाठी एकत्र आलो. आपले प्रेरणास्थान, मार्गदर्शक आणि आदरणीय डॉक्टर कॅप्टन लक्ष्मीकांत कलंत्री सरांच्या अमृत महोत्सवी म्हणजेच 75व्या वाढदिवसाचा आनंद साजरा करण्यासाठी. त्यांच्या साधेपणातला मोठेपणा, ज्ञानातली श्रीमंती आणि समाजहितासाठी झटणारी वृत्ती आपल्याला नेहमी प्रेरणा देते. डॉक्टर कॅप्टन लक्ष्मीकांत कलंत्री हे एक प्रतिष्ठित भारतीय कृषी तज्ज्ञ, शिक्षक, सल्लागार आणि माजी नौदल अधिकारी आहेत, जे कृषी विस्तार, ग्रामीण विकास आणि रेशीम शेतीमध्ये त्यांच्या महत्त्वपूर्ण कार्यासाठी ओळखले जातात. त्यांनी महाराष्ट्र शासन तसेच शैक्षणिक क्षेत्रात उच्चस्तरीय पदांवर काम केले. त्यांची व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात 1976 मध्ये अकोल्यातील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक म्हणून झाली, जिथे त्यांनी जवळपास 30 वर्ष कार्य केले. PDKV मधून कृषी विस्तार आणि पत्रकारितेत PhD करून त्यांनी नंतर रेशीम शेतीचे संचालकपदी काम हाती घेतले. 2005 ते 2010 पर्यंत महाराष्ट्र शासनासाठी रेशीम संवर्धन संचालक म्हणून त्यांनी तुती लागवडीखालील क्षेत्रात 100% वाढ आणि कोकून उत्पादनात लक्षणीय सुधारणा साधली. ग्रामीण विकास प्रकल्प राबविण्यासाठी त्यांनी नवोन्मेषक म्हणून काम केले, ज्यात सीमांत आणि कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी नवीन एग्रीकल्चर तंत्रज्ञान विकसित करणे आणि रेशीम आणि दूध तंत्रज्ञान तयार करणे यांचा समावेश होता. भारतीय नौदलात कमिशन्ड ऑफिसर म्हणून त्यांनी अनेक NCC कॅडेट्सना प्रशिक्षण दिले, जे नंतर कर्नल आणि ब्रिगेडियर पदापर्यंत पोहोचले. लेखन आणि सादरीकरणाच्या क्षेत्रातही त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्याकडे 94 शोधनिबंध, 9 आंतरराष्ट्रीय, 5 राष्ट्रीय, 3 मराठी पुस्तके, 125 लोकप्रिय लेख, 1 पाठ्यपुस्तक, 160 रेडिओ व्याख्याने, 25 दूरदर्शन कार्यक्रम आणि असंख्य अहवाल आहेत. शेती, रेशीम शेती आणि शिक्षणातील योगदानाबद्दल त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. व्यावसायिक संस्थांमध्ये त्यांनी नेतृत्वाची जबाबदारी पार पाडली, ज्यात इंटरनॅशनल सोसायटी ऑफ एक्सटेन्शन एज्युकेशनचे ते सरचिटणीस होते, महाराष्ट्र सोसायटी ऑफ एक्सटेन्शन एज्युकेशनचे अध्यक्ष आणि ॲग्रोव्हिजनचे कार्यकारी परिषद सदस्य यांचा समावेश आहे. डॉक्टर कलंत्री हे उत्साही वाचक आणि कुशल वक्ते असून इस्रायल, दक्षिण कोरिया, इटली, UK, स्वित्झर्लंड, बेल्जियम, नेदरलँड, फ्रान्स, जर्मनी आणि हॉलंड येथे त्यांनी विविध विषयावर आपले विचार व्यक्त केले. ग्रामीण विकास, पर्यावरण जागरूकता, युवा रोजगार, नवीन रेशीम शेती आणि कृषी तंत्रज्ञान व व्यवस्थापन या क्षेत्रात विविध उपक्रम सुरू करणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे यामध्ये त्यांची विशेषता आहे. संशोधन, शिक्षण, विद्यापीठ प्रशासन, सरकारी संपर्क, शेती, रेशीम शेती प्रशिक्षक, मार्गदर्शन, सल्लागार, ग्रामीण रोजगार, युवा रोजगार आणि मीडिया व्यवस्थापन यांसारख्या क्षेत्रांमध्ये त्यांनी आपली अमिट छाप सोडली आहे. आता माझी 1991 सालची आठवण जागी होते. कॉलेजच्या पहिल्या दिवसाचा तो गोंधळ, नवीन चेहरे, मनात अनेक प्रश्न. त्या क्षणी मिळालेलं सरांचं आत्मिक मार्गदर्शन खरंच अविस्मरणीय होतं. महाराज बागमधील कार्यक्रमात मला सूत्रसंचालनाची संधी मिळाली. आधी मी सार्वजनिकरित्या बोलू शकत नव्हतो, पण त्या कार्यक्रमामुळे माझा स्टेजवरील आत्मविश्वास प्रचंड वाढला. फक्त इतकंच नव्हे, तर त्या कार्यक्रमामुळे सिनियर्स आणि ज्युनियर्स सर्वजण एकत्र आले आणि विद्यार्थ्यांमध्ये आपुलकी, एकोपा आणि एकमेकांविषयी आदर निर्माण झाला. ही आठवण म्हणजे सरांच्या दूरदृष्टीची आणि विद्यार्थ्यांवरील अपार प्रेमांची जिवंत साक्ष. कॉलेजमधील सांस्कृतिक आणि समाजसेवेचे अनुभवही तितकेच महत्त्वाचे ठरले. सरांच्या मार्गदर्शनाखाली मी सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेतला आणि राष्ट्रीय सेवा योजना कॅम्पमध्ये वृक्षारोपणासारख्या उपक्रमात सहभागी झालो. या अनुभवांनी मला केवळ समाजसेवेची जाणीवच दिली नाही, तर टीमवर्क, नेतृत्व आणि जबाबदारीची खरी शिकवण दिली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सर्व सरांच्या सततच्या प्रोत्साहनामुळे शक्य झालं. होळीच्या कार्यक्रमात आणि कॉलेज गॅदरिंगमध्ये सरांनी आम्हाला सामाजिक मूल्यांची शिकवण दिली. समाजात कसं वावरायचं, एकतेत कसं राहायचं आणि आनंद घेतानाही शिस्त कशी पाळायची हे त्यांनी प्रत्यक्ष उदाहरणातून शिकवलं आम्हाला. 1992 मधील रमजानची आठवण माझ्या मनात कायम कोरली. ईदच्या शुभेच्छा द्यायला सर आणि सहयोगी अधिष्ठाता नागपूरला माझ्या घरी आले होते. सरांनी शिरखुर्मा खाऊन त्याचा आनंद घेतला. त्या क्षणी मला जाणवलं की सर फक्त शिक्षक नाहीत, तर विद्यार्थ्यांबरोबर साधेपणाने, प्रेमाने आणि मानवतेने जगणारे खरे मार्गदर्शक आहेत. माझ्यासाठी आणखी एक खास क्षण म्हणजे मी सरांना गजानन महाराजाची मूर्ती भेट दिली आणि तिला त्यांनी आपल्या देवघरात स्थान दिले. माझ्या छोट्याशा भावनेला त्यांनी दिलेल्या त्या आदरामुळे मला ज्या आनंदाचा अनुभव आला तो शब्दात मावणार नाही. ही आठवण माझ्या जीवनातील अभिमानाचा आणि कृतज्ञतेचा एक अमूल्य ठेवा आहे. आमच्या विचारांमध्ये आणि वागण्यामध्ये जो बदल घडला ते फक्त सरांमुळे. विद्यार्थी म्हणून आम्हाला जेव्हा वाटायचं की काही गोष्ट अवघड आहे, तेव्हा त्यांच्या एका वाक्यातून प्रेरणा मिळायची. मेहनत, चिकाटी आणि आत्मविश्वास हीच यशाची खरी गुरुकिल्ली आहे. माझ्या शैक्षणिक प्रवासात
MSc असो वा PhD, सरांचे मार्गदर्शन कायम प्रेरणादायी ठरले. ते नेहमी सांगायचे, मेहनत, चिकाटी आणि आत्मविश्वास हेच यशाची खरी गुरुकिल्ली आहे. आणि आज मागे वळून पाहताना लक्षात येतं की ही शिकवण आयुष्यभरासाठी अमूल्य ठरली. ते माझ्या आयुष्यात अत्यंत आदरणीय आणि जवळचे व्यक्तिमत्व आहेत. फक्त शिक्षक किंवा मार्गदर्शक म्हणून नाही, तर कुटुंबासारखा स्नेह, आदर आणि आत्मीयता देणारे. प्रत्येक भेटीत ते फक्त शिकवत नाही, तर समजून घेतात, मार्गदर्शन करतात आणि माझी क्षमता ओळखायला मदत करतात. त्यांच्या मार्गदर्शनामुळे मी आत्मविश्वासी झालो आणि जीवनातील आव्हानांना सामोरे जाण्याची ताकद मिळाली. त्यांच्या सहवासातून शिकलेले जीवनमूल्य, नैतिक शिकवण आणि प्रेमाची अनुभूती माझ्यासाठी आयुष्यभराची प्रेरणा ठरली. डॉक्टर कॅप्टन लक्ष्मीकांत कलंत्री सरांचे जीवन म्हणजे सुवर्ण साधना. समाजहित, शेतकरी विकास, विद्यार्थ्यांचं मार्गदर्शन, ग्रामीण भागासाठी रोजगार निर्मिती, पर्यावरणाची जपवणूक आणि आत्मनिर्भरतेची दिशा. त्यांचा प्रत्येक क्षण, प्रत्येक कृती म्हणजे प्रेरणेचं मूर्त रूप. आज त्यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त आपण सारे एकत्र आलो आहोत. त्यांच्या कार्याचा गौरव करताना आपण केवळ त्या यशाचा गौरव करत नाही, तर त्यांच्या विचारांचा, मूल्यांचा आणि मार्गदर्शनाचा स्वीकार करतो. या मंगल प्रसंगी मी डॉक्टर शाकीर अली सय्यद आणि आपण सगळे मिळून सरांना मनपूर्वक शुभेच्छा देऊयात. सरांना दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य, अखंड ऊर्जा लाभो, ही सर्वांच्या वतीने एकच भावना. डॉक्टर कॅप्टन लक्ष्मीकांत कलंत्री सरांना अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.